आपल्याला पाहायला मिळतो तो अजय भातोसे, रायगडचा वंडर बॉय म्हणून ह्या खेळाडूची देखील ओळख. एका बाजूने फटाक्यांची आतषबाजी आगाज आपल्याला पाहायला मिळेल. जावेद फरीद सरांचा देखील ह्या ठिकाणी इशारा आलाय. सामना स्टार्ट ह्या ठिकाणी होताना आपण पाहू शकाल. सलामी जोडी प्रथम आणि साथीनं फलंदाज प्रतीक आणि प्रणव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सक्सेसफुल जोडी टीम रोहिंजनची आपण पाहतोय, ज्या दोन शिलेदारांवरती नेहमीच दारोमदार राहिले जयदुर्गा माता रोहिंजनची. पहिलाच बॉल एज लागली, मागे निघून गेलाय चेंडू. शॉट थर्डमॅनला फील्ड करण्यात येईल. एका धावेनं धावाला सुरुवात सागरला आपण पाहतोय. बिहाइंड द विकेट शॉट थर्डमॅनला फिल्डिंग करत असताना प्रणव पाटील आणि एका बाजूनं प्रतीक पाटील ही जोडी पाटील बंधूंची ही जोडी आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर दोन्ही खेळाडू बायकर मॅन आहेत आणि दोघांमध्ये भरपूर सारी क्षमता, युवा टॅलेंटेड खेळाडूंची जेव्हा यादी बनवली जाते ना, त्या यादीमध्ये ह्या दोघांना देखील सामील केलं जातं. लेटकटचा हा फटका अगदी कव्हर पॉइंटच्या रिजनला, पॉइंटच्या डोक्यावर चेंडू डीप पॉइंटला, सीमारेषा पार, पहिला खणखणीत असा चौकार. थँक्यू. नक्कीच खेळ रंगलाय क्रिकेटचा आणि आज रंगतदार मॅचेस होतील ह्यात शंकाच नाहीये. प्रत्येक संघ एक स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरेल आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक संघाचा परिश्रम पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटचा हा बॉल, तेच तर्रार चेंडू बॉडीवरती आदळलाय. चिकित सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि सफलता देखील प्राप्त झाली आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा जावेद फरीद सर देत असताना ह्या एकच्या मदतीनं धावफलक आता पोहोचेल ते 6 या कड्यावरती. सुरुवात एक ह्या धावसंख्येनं आपण पाहिली ती प्रतीककडनं आणि त्यानंतर एक दमदार चौकार प्रणवच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. कॉम्बॉक्स एंडकडनं अजय लांगसिंग डाऊन द विकेट ऑन साईडला फ्लिक करत असताना, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक सजल भातोसे इम्प्रेसिव्ह कामगिरी पेठाली नाईट टुर्नामेंटमध्ये आपण त्या खेळाडूची पाहिली होती. अगदी ज्या पद्धतीनं आपण पाहतो अजय खेळतो त्याच पद्धतीची झलकी त्याच्या खेळामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. षटकातील 5वा चेंडू, आतापर्यंत 4 बॉल 7 धावा स्कोर कार्डवरती. फुल लेनचा चेंडू आडव्या बॅटनं टर्न करत असताना गॅप शॉट सिलेक्शन, एका टप्प्यावरती चेंडू बाउंड्री लाईन पार, चौकार. चौकाराला फलंदाज प्रणवच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा स्कोर कार्डवर. पुढे सरसावत वन्स अगेन खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, चेंडू फील्ड करेल तोपर्यंत अवधी होता. एक धाव कंप्लीट करण्यात येत आहे आणि एका धावेच्या बरोबर धावफलक 12 आकड्यावरती आणि षटक पहिलं समाप्त झालंय. पिवडमध्ये ज्या पद्धतीचा स्टार्ट अपेक्षित होता रोहिंजन टीमला, तो स्टार्ट मिळवला आणि बिनबाद ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ही खूप जमेची बाब असेल ती टीम रोहिंजनच्या बाजूनं. डीजे नक्कीच या स्पर्धेचा गाजावाजा सातत्यानं विश्वाच्या कानाकोपऱ्यात आपण पाहतोय आणि ह्या जोडीचा डंका वाजताना आपण पाहतोय, ज्या गीताच्या माध्यमातून देखील सांगितलं जातंय. आणि सध्याच्या घडीला पूर्णतः आपल्या विभागामध्ये 2 जिल्ह्यामध्ये देखील या स्पर्धेची चर्चा आहे आणि या जोडीची चर्चा आहे, यात शंकाच नाही. या दोन तुल्यबल संघ खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत वर्चस्व जयदुर्गा रोहिंजनचं आपण पाहिलं, कारण की 12 सुरुवात त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज गौरव राईट ओव्हर द विकेट न अगदी बॅटच्या रडार मध्ये फेकून देत असताना मिड विकेट पार, हवाई यात्रेसाठी षटकार. थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शिवजयंती देखील साजरी केली आणि आजचा अंतिम टप्पा ह्या स्पर्धेचा आपण पाहतोय. सुरुवात षटकारानं ह्या षटकात
इथे देखील फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रत्युत्तर दिलंय. असं वाटलं होतं ज्या लयमध्ये आता सध्याच्या घडीला प्रणव खेळतोय त्याला रोखणं कठीण जाईल, परंतु प्रत्युत्तर देत असताना गौरवला आपण पाहतोय आणि उमेशनं पकडलेला हा सुपर्ब झेल आणि या झेलनं खेळ संपला. प्रणव पाटीलचा धक्का पहिला बॅटिंग टीम जयदुर्गा रोहिंजनला. थँक्यू. रायगड किल्ला केवळ महाराष्ट्राची नाही तर पूर्ण भारताची शान आहे असं आपण म्हणू शकतो. सध्याच्या घडीला जो गोलंदाजी करतोय, ज्या गोलंदाजानं हा हंगाम गाजवला, नुकतीच झालेली 88 येते जी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यानंतर आनंद प्रीमियर लीग इथे देखील चमकदार कामगिरी ह्या गोलंदाजची आपण पाहिली होती. आणि तो गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना षटकार त्याच्या विरोधात आला, परंतु न डगमगता नॅचरल स्ट्रेंथ वरती गोलंदाजी करत असताना गौरव समोरच्या दिशेला खेळायचं होतं, एज लागली आहे बिहाइंड द विकेट. सुपर्ब कामगिरी, कौतुक करावं लागेल. असं वाटलं होतं चेंडू लॉंग स्टॉपला निघेल, परंतु अंतिम टप्प्यामध्ये त्या पद्धतीने बॉलवरती झेप घेतली आणि चेंडूला रोखलं. खरं तर धावा सेव्ह केल्या आपल्या टीमसाठी, फक्त मिळेल ती सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड 19 या कड्यावर एक गडीबाद ही स्थिती बॅटिंग करत असताना टीम रोहिंजनकडनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता विक्रम पाटील पाहायला मिळतोय. भरपूर सारे पाटील बंधू या टीममध्ये. फुल्लेंचा चेंडू अगदी समोरच्या दिशेला स्क्रीनला धडक देत असताना एका टप्प्यावरती हा दर्जेदार चौकार फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून. आज मात्र मनाशी निर्धार करून टीम रोहिंजन आली आहे की एका बाजूने विकेट जरी गेले तरी देखील धावसंख्येचा जो कल आहे, धावसंख्येचा जो वेग आहे तो थांबवायचा नाही या, कारण की महत्वाचा फलंदाज बाद झालाय. फुल्लेंचा चेंडू समोर खेळतात, हिटची संधी. खरं तर रनआउटची ही संधी चालून आली होती, परंतु आज नशिबाची साथ मी म्हणेन प्रतीक पाटीलच्या बाजूने पाहायला मिळाली. फ्रेम मध्ये देखील नव्हता फलंदाज, इथनं जर डायरेक्ट हिट झाला असता तर मैदान सोडून यावं लागलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये आपण म्हणतो आपल्या टॅलेंट सोबत स्टार हे महत्वाचे असतात आणि ते स्टार घेऊन आज कदाचित हा फलंदाज उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी, 12 धावा एकवटल्यात. इथे देखील एज आहे, आता मात्र चेंडू थांबणार नाही. या मागचा प्रयत्न ज्या पद्धतीनं झाला होता, आता देखील प्रयत्न केला, परंतु आता चेंडू अतिशय वेगानं लॉंग स्टॉपला निघून आलाय. पुन्हा एकदा 4 धावा मिळत आहेत त्या टीम रोहिंजनला आणि फलंदाज विक्रम पाटीलला. सातत्यानं आपण पाहतो या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतं. खरं तर खूप छान हे गीत तयार करण्यात आलंय आणि ज्या पद्धतीने ह्या गीताचं संगीत आहे ते लागल्यानंतर जणू काही नृत्य करावं अजय गायकवाड. खरं तर सध्याच्या घडीला चर्चेतला हा सिंगर आपण पाहतो. अनेक सारी गीतं, मग बैलगाडा शर्यत असेल, तदनंतर क्रिकेट स्पर्धा असतील किंवा अनेक सारे जे तारे सितारे आहेत त्यांच्यावरती गीतं आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुरेख आवाज, खरं तर सुरेल गळा भगवंतांनी त्यांना दिलाय. वन्स अगेन अजय भातोसे कंटिन्यू करत असताना इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आवाक्याच्या बाहेर गॅपबद्ध चेंडू दणदण करत सीमारेषा पार, वनमो चौकार. प्रतीकच्या बॅटमधनं आता चौकार आपल्याला पाहायला मिळतो. धावा वेगानं पुढे सरकत असताना 32 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हर द विकेटचा चेंडू, दोन्ही पाय हवेमध्ये होते, अगदी थ्रू दी कव्हर खेळायचं होतं, परंतु अतिशय बाहेर निघणारा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता अजय भातुसेनं, कारण की त्यानं पाहिलं फलंदाज जास्त पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यापासून लाईन त्यानं दूर ठेवली, परंतु अतिरिक्त बाहेर हा बॉल निघाला आणि वाईटची खून पंचांकडनं आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत प्रत्येक 5 बॉल 11 वरती खेळताना
इथे शॉर्ट पिच चेंडू फुल करायचा होता, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. झेल कंप्लीट. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून सजलचा हा सुरेख झेल आणि परतावा लागेल. फलंदाज प्रतीक पाटीलला धक्का दुसरा रोहिंजन संघाला. नेक्स्ट मॅच टीम नेरे आणि त्यांच्या विरोधात वेलवली हा संघ असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच यायचं आहे. आणि त्यानंतर पेठ आणि बामण डोंगरी आणि त्यानंतर धरणा त्यांच्या विरोधात दानसर आणि नंतरच्या मॅचेस जसे विनर संघ असतील. देवत संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट पहिला मॅच विनर आणि त्यानंतर सेकंड मॅच विनर आणि थर्ड मॅच विनर अशा पद्धतीने लढाई असतील. नेक्स्ट मॅच नेरे आणि बेलवली या दोन्ही संघाच्या संघनायकाला आणि मालिकावीरसाठी जे पॉइंट आपण काउंट करतोय ते फायनल पर्यंत असणार आहेत याची दक्षता सुरुवातीला देखील ही अनाउन्समेंट केली होती. आणि विकेटसाठी 5 धावा ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. 5 पॉइंट विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील, मॅन इन फॉर्म. ह्या हंगामामध्ये बॅटिंग देखील खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ॲज अ गोलंदाज करिअरला सुरुवात केली होती आशिषनं. अतिशय दमदार त्यानं गोलंदाजी देखील केली करिअरच्या सुरुवातीला, परंतु त्यानंतर इंजरी फेस करत असताना आपण आशिषला पाहिलं. पहिला चेंडू अप्रतिम आशिषच्या विरोधात अजय भातोसेचा हा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि त्या यॉर्करवरती कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं आशिष पाटीलकडे आणि त्याची दांडी गुल झाली. महत्वाचा विकेट सलग सफलता प्राप्त करत असताना मैदानाच्या आतमध्ये अजय भातोसे. नवीन फलंदाज जितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. आता पूर्णतः जबाबदारी विक्रम पाटीलच्या खांद्यावरती असेल. सुरुवात लाजवाब राहिली होती. पहिल्या षटकामध्ये 12, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आणखीन वेग धारण केला होता. 16 धावा गौरवच्या अगेन्स्ट बनवल्या होत्या, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा स्वतः कंटिन्यू करत असताना अजय भातोसेला आपण पाहिलं. त्याच्या गोलंदाजी बेदकता सध्या तरी पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती या षटकामध्ये देखील चौकारानं त्याचं स्वागत झालं, परंतु पुन्हा एकदा कमबॅक आपल्या टीमला मिळवून देत असताना पुढील चेंडू थांबून खेळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे थोडीशी अपील करण्यात आली होती, परंतु कटाक्ष पंचांकडे टाकत असताना फलंदाजाला आपण पाहतोय. पंच देखील खूप सिनियर पंच आपण पाहतोय. भरपूर वर्षाचा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे. अप्रतिम स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये घटक होणारे प्रत्येक जण नक्कीच स्वतःला भाग्यशाली समजतायत. इथे देखील चांगला चेंडू. कमबॅक कशा पद्धतीने करायचा हे दाखवून देत असताना अजय सध्याच्या घडीला, कारण की सुरुवातीलाच 5 धावा त्याच्याकडनं खर्च झाल्या होत्या. चौकारानंतर व्हाईट बॉल आपण पाहिला होता, परंतु त्यानंतर सलग 2 विकेट आणि आता डॉट बॉल अशा पद्धतीची गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती आतापर्यंत 3 गडी गमावलेत आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न हा बॅकलिपनं, परंतु चेंडू बॅटचा तितकासा सुरेख संपर्क नव्हता. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता धावा 2 या ठिकाणी कंप्लीट होतात. षटकाची झाले सांगता 3रं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आफ्टर 3 ओव्हर. धावा धावफलकावरती 35, लॉस ऑफ 3 विकेट. नेक्स्ट मॅच असणार आहे बेलवली आणि त्यांच्या विरोधात नेरे. एनडी पट्ट्यातील 2 दमदार संघ, 2 ताकदवर संघ ह्यानंतर एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. त्या दोन्ही संघाच्या संघनायकाला किंवा प्रतिनिधीला इथनं कॉल असेल की आपण लगेचच संपर्क करायचा आहे
कारण की आज लगोलग मॅच आपण खेळवणार आहोत. आज जास्तचा वेळ आपण खर्च करणार नाहीत, याची दक्षता प्रत्येक टीम्स आणि खेळाडूंना घ्यायची आहे. सध्याच्या घडीला ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतो 3 षटकांनंतर. मात्र 12 प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करताना आपण पाहतोय केदारनाथ 11 ओवे कॅम्प टीमला आणि त्यांच्या विरोधात जय दुर्गा माता रोहिंजन संघ खेळ करत असताना 2 यंग टॅलेंटेड संघ आपण पाहतो. दोन्ही संघांमध्ये अतिशय दमदार टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून टॅलेंटेड यंगस्टार या दोन्ही संघामध्ये आपण पाहतोय. यंग ब्रिगेड दोन्हीकडनं लढताना विजयासाठी षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय केसरकरला आपण पाहू शकाल. राईट मोर द विकेटनं पहिला बॉल. चांगला चेंडू सॉफ्टॅननं फक्त प्लेसमेंट पाहायला मिळाली, कारण की अतिशय चांगला टप्पा आणि दिशा होता. त्या कारणास्तव ह्या चेंडूला सन्मान दिला विक्रम पाटीलनं. विक्रम पाटीलला देखील माहीत आहे अजून डेट ओव्हरचं 1 षटक शेष आहे. अंतिम टप्प्यापर्यंत आता मला फिनिश करावं लागेल, कारण की आघाडीचे जे फलंदाज ज्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा होती, प्रणव, त्यानंतर आपण प्रतीकला पाहिलं, त्यानंतर आशिष, हे 3 तगडे फलंदाज आता माघारी परतले आहेत. आता जिम्मेदारीपूर्वक खेळ विक्रम पाटीलला करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला जितेश 3 बॉल 2 वरती खेळतोय आणि विक्रम पाटील त्याला साथ देत असताना 3 बॉल 6 याकड्यावरती 36 धावा. एक गोलंदाज सध्याच्या घडीला जो गोलंदाजी करतोय, ज्याच्या नावावरती निर्धाव षटक पाहायला मिळतोय. फुल लेनचा हा चेंडू, परंतु वेग भरपूर होता आणि त्या वेगानं बीट करण्याचा प्रयत्न अक्षयचा आपण पाहतोय. अतिशय चांगली माहिती आमचे गुणसंख्या लेखक जतीन गोंधली पुरवत असताना उसटण्याचे एक टॅलेंटेड गुणसंख्या लेखक, बिझी शेड्यूल त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये गुणसंख्या लेखन करताना त्यांना आपण पाहतोय आणि त्यांच्याकडनं माहिती पुरवण्यात आली आहे की सध्याच्या घडीला जो गोलंदाज गोलंदाजी करतोय त्याच्याकडनं ह्या स्पर्धेत निर्धाव षटक देखील आपण पाहिलंय. म्हणजे दमदार गोलंदाजी ह्या गोलंदाजी राहिली आहे या स्पर्धेमध्ये आणि आज देखील तोच खेळ करण्याचा प्रयत्न त्याचा असेल. समोर खेळायचं होतं, परंतु बॉडीवरती हा चेंडू आदळला. पिचिंग पाहू शकाल, हाईट फॅक्टर देखील पाहायला मिळतोय. पंतांकडे अपील जरूर केली होती, परंतु पंच तटस्थ. राजेंद्रजी काजले हे मुख्य पंच सध्याच्या घडीला आणि स्क्वेअर लेगला जावेदजी फरीद आणि आमचे तिसरे पंच सचिन कडू, असे 3 ऑफिशियल पंच ह्या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. सातत्यानं त्यांची देखील मेहनत आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू पिसारबेगाव एंडकडनं गोलंदाजी करत असताना अक्षय केसरकर, समोर फलंदाज विक्रम. इथे फटका चांगला आहे, स्क्वेअर कटचा हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट करण्यात येत आहेत. महागुरूंचं आगमन आपण पाहू शकाल. एम.डी. गडगे सगळ्यांचेच महागुरू आणि त्यांचं हे शुभ आगमन सध्याच्या घडीला. आज त्यांना लवकर यायचं होतं, थोडासा उशीर झाला, हरकत नाही आहे, परंतु त्यांचं येणं या स्पर्धेमध्ये खूप काही सांगून जाईल. भरपूर जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील आहे. 4थं षटक सध्याच्या घडीला आपण अनुभवता. काहीसा थांबवण्याचा प्रयत्न ओवे कॅम्पचा आतापर्यंत सफल झाला असं आपण म्हणू शकतो, कारण की 2 षटकामध्ये ज्या पद्धतीनं वेग धारण केला होता रोहिंजन संघाच्या फलंदाजानं, परंतु त्यानंतर त्यांना थांबवण्यासाठी अजयचा वापर झाला आणि त्यानंतर आता अक्षय देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करते. रनआउटच्या स्वरूपामध्ये जितेशला परतावं लागेल. धक्का 4था. खरं तर गरज होती का हा प्रश्नचिन्ह उद्भवलाय, परंतु आता रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल ते फलंदाज जितेशला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशांत पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 40 या आकड्यावरती हा 4था धक्का लागलाय. 4थं षटक प्रगतीपथावर. ह्या षटकामध्ये देखील ज्या पद्धतीनं अपेक्षा होती संघाला त्या प्रकारची गोलंदाजी अक्षय केसरकरची राहिली. आतापर्यंत फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्यात आणि एक सांघिक यश त्याच्या माध्यमातून 5 धावा, माफ करा, कारण की ह्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात इथे गडी बाद झाला. स्कोर कार्डवरती 40. षटक 4थं अंतिम बॉल षटकातील. शांतता आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग जसा जसा वेळ जाईल त्यानंतर प्रेक्षकांची रेलचल, प्रेक्षकांची गर्दी मोठ्या संख्येनं इथे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान हा चेंडू इथे देखील हुक करायचं होतं, परंतु हा चेंडू बॉडीवरती आदळलाय. पंच दर्शवतात लेग बाईटचा इशारा. या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली आहे. या सिंगलच्या साह्यानं षटकाची झाली सांगता आणि 4 षटकानंतर 4 गडी बाद 41 ही धावसंख्या. अंतिम षटक शेष असेल. अंतिम षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील यावरती या सामन्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. काल देखील आपण पाहिलं बामणडोंगरी संघ ज्या संघानं पहिल्या मॅचमध्ये अंतिम षटकात ज्या धावा बनवल्या त्यानंतर त्या संघानं उंच भरारी घेतली आणि तो संघ या स्पर्धेमध्ये अबाधित पाहायला मिळतोय. त्यांचं आव्हान आतापर्यंत कायम आहे.
चला फारशी टीम मीटिंग करू नका ही सूचना. पाणी, येस, खेळाडूला थोडीशी दुखापत झाली त्या कारणास्तव आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये लगेच घेऊन जायचं आहे. जेव्हा जेव्हा पाण्याची अपेक्षा भासेल तसंच काही अडचण असेल तर आपण जरूर कॉल करू शकता, परंतु त्याखेरीज आपण जास्त वेळ आज खर्च करायचा नाही आहे. 4 षटकानंतर धावसंख्या 41. नेक्स्ट मॅच टीम नेरे आणि त्यांच्या विरोधात बेलवली एनडी पाट्यातील 2 नामांकित संघ. दोघांना इन्व्हाइट करतो टॉससाठी. दोन्ही संघाचे संघनायक लगेचच आपण यायचं आहे. जसं महागुरूंच्या हातामध्ये मायक्रोफोन जाईल त्यानंतर ह्या गोष्टी सांगण्याची खरं तर गरज नाही आहे. त्यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. खरं तर ही अंतिम रजनी आपल्याला पाहायला मिळेल. आज क्रिकेटचा थरार या क्रीडांगणावरती आपण अनुभवणार आहोत. जय भोलेनाथ गावदी क्रिकेट संघ पिसारवे अजित स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे चषक आपण पाहतोय. 2025 ही मानाची, सन्मानाची आणि बहुमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पिसारवे वासियांनी आणि आमच्या ह्या A1 जोडीने जे पाहिलेलं स्वप्न ते स्वप्न सत्यात उतरवलंय. प्रथमतः ग्रामीण टेनिस विश्वामध्ये ह्या आपल्या विभागामध्ये मालिकावीरसाठी ही ड्रीम कार ठेवण्यात आली. अल्टो कार आपण पाहतोय आणि सोबतच 2 बाईक. अशा पद्धतीनं एक भली मोठी स्पर्धा. या स्पर्धेची चर्चा सातत्यानं विश्वाच्या कानाकोपऱ्यात आणि ही चर्चा होते याचं कारण tenniscricket.in ही वाहिनी. आणखी विश्वामध्ये जिथे आपण असाल तिथे ही स्पर्धा आपण अनुभवू शकता आणि तिथे ही स्पर्धा आपण पाहू शकता आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. एक लोकोत्तर वाहिनी. खरं तर लाईव्ह क्रिकेट दाखवण्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर tenniscricket.in या वाहिनीनं ती सुरुवात केली आहे. हा बहुमान खरं तर त्यांचा आहे. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सजल भातोशेला आपण पाहतोय. अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार अंडर 19चा हा खेळाडू आहे. परंतु ज्या पद्धतीनं त्यानं तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे ती वाईटसाठी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे पंच आता कंट्रोल रूम मध्ये चेक करताना आपण पाहू शकता. सचिनजी कडू यांना आपण पाहतोय. भरपूर जबाबदारी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आमचे शैलेश म्हात्रे असतील, विजय पवार असतील, लक्ष्मण पाटील असतील, नकुल पाटील यांना पाहतो. राकेशला पाहू शकाल. गोरक्षनाथ म्हात्रे असतील, नंदूदादा म्हात्रे असतील. A1 जोडी आमचे आकाश असतील आपण पाहतो. तदनंतर आमचे आचारी मंडळ असेल ज्यांच्या माध्यमातून स्वादिष्ट भोजन आपल्याला पाहायला मिळतोय दररोज. त्यांचं देखील आपण मनापासून कौतुक. आमचे मधुकर केणी असतील, त्यांची देखील मेहनत आहे. खरं तर प्रत्येकाचं योगदान आहे ही स्पर्धा सफल करण्यासाठी. इट इज अ फेअर डिलिव्हरी. व्हॅलिड बॉल जी रिटर्न क्रीज आहे अगदी तिच्या जवळून हा चेंडू जाताना पाहायला मिळाला आणि पंच देखील दर्शवतात की हा लीगल बॉल आहे. पहिला डॉट चेंडू सजल भातोशेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अंडर 19चा खेळाडू. खरं तर सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवत असताना फुल लेनचा चेंडू प्रहार केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल निसटला हातातनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट आहे आणि षटकाची इथे सांगता झालेली आहे. डाव पहिला या ठिकाणी समाप्त झालाय. आजची ही अंतिम रजनी आपण पाहतोय आणि अंतिम रजनीमध्ये सुपर 12चा हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो ज्यामध्ये एका बाजूने रोहिंजन आणि त्यांच्या विरोधात उवेकाम संघ खेळत असताना टॉस संपन्न झाला तेव्हा टॉस जिंकला होता उवेकामनं. ते फिल्डिंग करत होते आणि प्रतिस्पर्धी रोहिंजन संघाला रोखलं 56 वरती आणि 57 धावसंख्येचं मापक आव्हान त्यांच्यासमोर दुसऱ्या सत्रामध्ये शेष असेल. सध्याच्या घडीला आपण जे स्टँड पाहतो श्रद्धांजली स्टँड सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आमच्या कॉमेंटर बॉक्सच्या डाव्या आणि उजव्या बाजूला स्टँड पाहायला मिळतात. एका स्टँडमध्ये ओवेकम संघाचे भरपूर सारे चाहते तर एका स्टँडमध्ये रोंजन संघाचे काहीसे चाहते. परंतु जसा काल पुढे जाईल तसे चाहते वाढताना पाहायला मिळतील. आज खरं तर प्रेक्षकांना असं वाटलं होतं की मॅच रजनी क्रिकेट फॉर्मॅट आहे त्या कारणास्तव उशिरानं सुरू होतील. परंतु आमच्या आयोजकांना सूचना केली की आपल्याला मॅचेस जास्त कव्हर करायच्या आहेत त्या कारणास्तव लवकर सामने सुरू करावे लागतील आणि ते पाहता आज सामना लवकर चालू झाला. जवळजवळ 7:20 बाकी होती. त्या कालावधीमध्ये सामना सुरू झाला आणि आतापर्यंत सामन्याचं एक सत्र देखील कंप्लीट झालंय आणि आतापर्यंत बॅलन्स हे मॅच पाहायला मिळेल कारण की धावा फारशा जास्त देखील नाहीत आणि कमी देखील नाहीत. म्हणजे मॅचमध्ये खऱ्या अर्थाने काटेकी टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन तुल्यबल संघ
जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये लढाई करतात ना तेव्हा तेव्हा अशा प्रकारचा सामना पाहायला मिळतोय, यात शंकाच नाही. इथे देखील लढाई होईल. एका बाजूने स्टार क्रिकेटर अजय भातोसेला आपण पाहतोय, त्याच्या विरोधात आव्हान आशिष पाटील, प्रणव पाटीलचं आपण पाहतोय. परंतु इथनं बाजी कोण मारेल हे पाहावं लागेल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलं सत्र पाहिलं, 56 बनवल्या, 57चं टार्गेट आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज सजल आणि अजय ही बंधुराजांची जोडी. बडे मिया छोटे मिया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अजय भातोसे आणि सजल भातोसे ही जोडी. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक चालत असताना या संघाचा स्ट्राईक गोलंदाज प्रथम घरतला आपण पाहतोय. एक शैलीदार गोलंदाज आपण पाहतोय. विथ द अँगल गोलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शरीरापासनं चेंडू दूर नेताना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नेहमीच प्रथमला पाहतोय. पहिला चेंडू घेऊन पहिलाच बॉल लॉप केला, हवेमध्ये फटका फसला, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही. या पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट, रॉयल डकचा शिकार सजल भातोसे. बॅक टू दी डग आउट. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ज्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे त्या स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या प्रतिमेचं पूजन सन्मान्य माजी सरपंच आदरणीय या स्पर्धेचे आपले शिल्पकार संतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते इथे केलं जात आहे. आणि त्याचबरोबर आपण इथे पाहतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. भारतीय संस्कृती कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपण विघ्नार्थ गणरायाची आराधना करीत असतो. त्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणरायाच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. जे डी पाटील दमदार व्यक्तिमत्व यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली आहे प्रथम घरतनं. जे कार्य आपण पाहतोय त्याच्या खांद्यावरती आणि ते कार्य लिहिल्या पेलत असताना आपण प्रथमला पाहू शकाल. दुसरा चेंडू ओव्हर द विकेटनं अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने मी वक्तव्य केलं होतं की प्रथम तर ते वैशिष्ट्य आहे. तर इथे आपण पाहतो नेरे क्रिकेट संघाचे संगणक उपस्थित आहेत. जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघ जंजीर ग्रुप लगेचच आपण. आणि इथे जयश्वी विपक्ष नेरे जयश्वी हॅलो हा जयश्वी 11 नेरे विपक्ष गावदेवी बेलवली
यस. संघाच्या संगणकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. चला, गावदेवी बेलवली क्रिकेट संघ बेलेवर उपस्थित राहू शकले नाहीये, त्यामुळे जेएसबी 11 जानुमान नेरे क्रिकेट संघाला इथे टॉस घोषित करण्यात आलेला आहे. कडक नियम या स्पर्धेचे आपण पाहतोय, परंतु एका बाजूला भेदक गोलंदाजी प्रथम घरत करत असताना 3 चेंडू डॉट डिलेवर झाले होते, 1 विकेट ज्यामध्ये आपण पाहिला पहिल्याच बॉलवरती, आणि त्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये आता 4थ्या बॉलवरती मात्र अकाउंट ओपन झालं एका धावेनं. हॅलो, गौरव सपकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 3 वरती वन डाऊन साठी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या साथीनं अजय भातोसे. पनवेल प्रीमियर लीग गाज. हॅलो, खास स्वीपचा हा लाज ऑफ फटका घुटना टेकवला होता आणि त्यानंतर हा देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचं सौंदर्य ज्याला आपण म्हणतो त्या सौंदर्य दाखवत असताना चांगल्या टचमध्ये या हंगामामध्ये अजयला आपण पाहतोय. आणि मी नुकतंच म्हटलं होतं की पनवेल प्रीमियर लीग हे पर्व ज्या खेळाडूनं गाजवलं होतं तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधनं हा तडाखेबंद षटकार पाहायला मिळाला. आणि या 6च्या मदतीनं धावफलक 7 आकड्यावरती. चेंडू जरा लवकर द्यायचे आहेत, जास्त विलंब आज मात्र करायचा नाही. या अगोदर आपण पाहिलं की नेरे आणि बेलवली ह्या 2 संघामध्ये टॉस करायचा होता, परंतु बेलवली संघ वेळेत उपस्थित नव्हता. त्या कारणास्तव नेरे क्रिकेट संघाला टॉस ऑन देण्यात आलं. अर्थात हे नियम आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये स्ट्रिक्ट नियम सांगण्यात आले होते. कोणताही संघ गैरवर्तणूक करताना आढळला तर त्या संघाला मात्र बाद घोषित करण्यात येईल, ह्याची दक्षता प्रत्येक संघानं देखील घ्यायची आहे. आपलं जे काही सेलिब्रेशन आहे ते आपण दायऱ्यामध्ये राहून करायचं आहे, ही सूचना देखील आयोजकांच्या वतीनं. तर चॉईस बॉल 2 असणार आहेत, ह्याची दक्षता घ्या. त्यानंतर आयोजक चेंडू आपल्याला पुरवतील ह्याची नोंद आपण घ्यायची आहे. वन्स अगेन त्याच प्रकारचा जणू काय ऍक्शन रिप्ले मागच्या बॉलचा, आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. डीजे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण टीव्ही स्क्रीनवरती स्मार्टफोनवरती देखील पाहू शकता अजयची ही गुणवत्ता. काय गुणवान खेळाडू आहे, काय टॅलेंट आहे त्याच्यामध्ये. या अगोदर देखील षटकार ऍक्शन रिप्लेमध्ये जरूर या ठिकाणी दाखवण्यात येतोय. घुटना टेकवला आणि त्यानंतर बॉलवरची जी नजर, आय हँड कॉर्डिनेशन आपण पाहिलं, आणि तदनंतर ज्या प्रकारचं टायमिंग त्यानं साधलं आणि बॉलला पुन्हा पाठवलंय स्क्वेअर लेग आणि मिडविकच्या मधून सीमारेषा पार सलगचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. इथनं इक्वेशन येणारे चेंडू आता शिल्लक आहे 24 आणि गरज आहे ती 44 धावसंख्येची. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 11.0 ही गती आता त्यांना पूर्ण करायची आहे. म्हणजे मॅचमध्ये दोन्ही संघ बॅलन्स आहेत. इथनं दोन्ही संघ 50-50 चान्सेस दोघांसाठी विजयाचे आपण पाहतोय. परंतु पहिल्या पॉवर प्लेमध्ये ज्या प्रकारचा स्टार्ट अपेक्षित होता, सुरुवातीला गोलंदाजचं वर्चस्व पहिल्या 3 बॉलवरती आपण पाहिलं, परंतु त्यानंतरचे 3 बॉल बॅटिंग टीमच्या बाजूने आपण पाहिलं. हेच तर क्रिकेट आहे. अगदी वरचर अप अँड डाऊन सातत्यानं पाहायला मिळतात. एक तेरी तो एक मेरी हे चित्र नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. आणि तीच लढाई मैदानाच्या आतमध्ये ओवेकॅम आणि त्यांच्या विरोधात रोहिंजनकडनं. गोलंदाज प्रणव, दुसरं षटक फटका फसलाय चेंडू हवेमध्ये, परंतु पॉवर प्लेचं षटक आहे. इथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय, असं वाटलं होतं की झेलपर्यंत पोहोचू शकणार नाही, परंतु चेंडूवरती नजर विक्रम पाटीलची आणि अंततः त्याने दौड लावली आणि ही दूरची चेस केली आणि तदनंतर हा झेल त्यानं कंप्लीट केला आणि या झेलनं खेळ संपला. फलंदाज गौरवचा. हॅलो, प्रणवनं देखील पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय. ज्या प्रकारची सुरुवात आपण घरची पाहिली होती, ह्या स्पर्धेमध्ये मेडन षटक प्रणवचं देखील आपण पाहिलंय. म्हणजे 2 तुल्यबल संघ आम्ही ज्या पद्धतीने वर्णन करतो ते नक्कीच तोडीस तोड संघ. या अगोदर आपण पाहिलं अक्षय केसरकरचं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं ह्या स्पर्धेमध्ये. तो संघ आता बॅटिंग करतोय आणि सध्याच्या घडीला जो संघ फिल्डिंग करतोय त्यांच्या प्रणव पाटीलनं देखील ह्या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक फेकलाय. म्हणजे 2 संघ बॅलन्स आणि आता मॅच देखील बॅलन्स पाहायला मिळतंय. 13 आकड्यावरती धक्का दुसरा. नवीन फलंदाज अक्षय केसरकर मैदानाच्या आतमध्ये.
दांडी गुल झाली, प्लेड ऑन. बॅटचा कडा लागला परंतु चेंडू यष्टांवरती आलाय आणि क्लीन बॉलच्या माध्यमातून आल्या पावली मैदान सोडत असताना अक्षय केसरकर धक्का तिसरा. बॅटिंग टीम ओवे कॅम्पला. सलग 2 चेंडू आणि 2 विकेट. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपण पाहिलं अक्षर पटेल ज्यानं सलग 2 चेंडू 2 विकेट घेतले. तिसरा विकेट देखील आलाच होता परंतु सोप्पा झेल हिटमॅनच्या हातातून निसटला आणि कारकिर्दीतील पहिली विकेट हॅट्रिक अक्षर पटेलच्या नावावरती होऊ शकली असती परंतु तसं घडलं नाही. क्रिकेटमध्ये जरतर आपण म्हणतो परंतु त्या जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. काही गोष्टी आपल्या हितात घडतात तर काही गोष्टी आपल्या विरोधात देखील घडताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे कोणता संघ विजय होईल आणि कोणत्या संघाचं स्वप्न साकार होईल हा एक पाहण्याजोगा प्रश्न सद्यस्थितीला. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रणव पाटील ज्या गोलंदाजानं या स्पर्धेत निर्धाव षटक फेकलंय तोच गोलंदाज विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट करेल का हे पाहावं लागेल. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. आज देखील प्रेक्षक येतील या शंकाने. हॅट्रिक बॉल इथे मात्र स्क्वेअर कट करायचं होतं. समोरच्या दिशेला खेळत असताना अगदी व्यवस्थित चेंडू बॅटवरती मिडल झाला नाही. तदनंतर चेंडू गली पॉइंट रिजनला आला आणि त्यावरती एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय परंतु आता लक्ष पूर्णतः असेल ते अजय भातोसेच्या फलंदाजीकडे. आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत आणि दोन्ही चेंडू त्यांना सीमारेषा पार पाठवलेत. म्हणजे सलग 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. आक्रमक शैलीचा एक नामांकित फलंदाज. नेहमीच ज्या खेळाडूची चर्चा टेनिस बॉल विश्वात राहिल्या तो खेळाडू ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू अगदी रक्षात्मक पद्धतीनं रिप्लेसमेंट पाहायला मिळतंय. अजयला देखील माहिती आहे मॅच घेऊन आपल्याला खेळावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर शेवटपर्यंत मला लढाई करायची आहे आणि त्या अनुषंगानं त्याचा हा टेम्परमेंट आपण पाहतोय. एक यशस्वी खेळाडू घडण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या असतात. आक्रमकतेसोबत आपल्यातील जे कंट्रोल टेम्परमेंट आहे त्या गोष्टी आपल्याला खेळपट्टीवरती सादर कराव्या लागतात आणि तो प्रयत्न करत असताना आता अजय भातोसेला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रणव पाटील पिसारवेगाव एंडकडनं राईट ओव्हर द विकेटनं इथे समोरच्या दिशेला लॉप केला. क्षेत्ररक्षक आहे या मॅचची गोल्डन विकेट. अजय भातोसे बॅक टू द डगआउट आणि एकच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. तर जयदुर्गा माता रोहितजन क्रिकेट संघाचा त्यांना माहित आहे या खेळाडूवरती भरपूर काही निर्भर होतं आणि अंततः तो बाद झाल्यानंतर हे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते ते टीम रोहितजनचं डीजे. शिमग्याची आठवण करून देत असताना आमचे डीजे मास्टर. खरं तर हिंदू संस्कृती आहे एका सणामागे एक सण सातत्यानं आपण पाहतोय येत असतात आणि अगदी जल्लोषामध्ये ते सण साजरे देखील केले जातात. परंतु सध्याच्या घडीला क्रिकेटचा महोत्सव आपल्याला इथे अनुभवायला मिळतोय आणि ठाणे रायगडामध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा आपण लगोलग पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश जाधवला आपण पाहू शकाल आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र त्यानं अकाउंट ओपन केलंय 1 या धावेनं. पहिल्या षटकामध्ये वेगानं सुरुवात झाली परंतु दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीचा कमबॅक राहिला प्रणव पाटीलचा अगदी दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या गोलंदाजच्या भेदकतेनं प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवलं. खास करून महत्त्वपूर्ण जी विकेट टिपली आणि या षटकामध्ये तब्बल 3 विकेट आपल्या नावावरती प्रणव पाटीलनं कोरल्या आणि एकंदरीत आतापर्यंत 4 गडी बाद 15 ही स्थिती 2 षटकानंतर पाठलाग करत असताना केदारनाथ 11 ओवे कॅम्प संघ. महत्वाची मॅच आमचे 12th मॅन देखील सांगत होते की जेव्हा जेव्हा रोहितजन संघ खेळतो त्यांच्या विरोधात नेहमीच चांगली बॅटिंग अजय भातोसेची पाहायला मिळते. आज सुरुवात देखील दमदार झाली होती परंतु त्यानंतर तो बाद झाला आणि या मॅचमध्ये मात्र पकड मजबूत करत असताना जयदुर्गा रोहितजन संघाला आपण पाहतोय. एक नामांकित संघ आपण पाहतोय. मागील 4-5 वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवलं ह्या संघानं. टॅलेंटेड यंगस्टार या संघामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा हा दमखम दाखवणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये आज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रथम घरत चांगला फटका अलॉंग द कार्पेट ताकदीचा वापर होता. क्षेत्ररक्षण देखील चांगलंच झालंय. ज्या वेगाने चेंडू
डीपमध्ये आला, त्याच वेगाने चेंडू फील्ड करून फेकण्यात आले. तोपर्यंत अवधी फक्त एका धावेचा. सिंगल डबलनं रोहिंग्टन संघाला फारसा फरक पडणार नाही. त्यांना माहित आहे आपण 56चं टार्गेट बनवलं, 57 बनवायचे आहेत प्रतिस्पर्धी टीमला आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आपण पाहतोय ते पाहता हे लक्ष आता थोडंसं जड जाईल पाठलाग करत असताना ओव्हे कॅम्प टीमला. लेफ्ट मोर विकेटनं प्रथम चेंडू बॅटचा संपर्क नाही, लाईन मिस केली. इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. काही चर्चा पंचांसमवेत करत असताना फलंदाजाला देखील आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण सचिनला पाहतो, नॉन स्ट्रायकिंग मध्ये साथीनं योगेश. आज जबाबदारी योगेशच्या खांद्यावरती वाढली आहे, कारण की आघाडीचे जे फलंदाज ते आता बाद झालेत आणि त्यानंतर लोअर मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आता प्रयत्न करत असताना पाहायला मिळेल. मी अगोदरच म्हटलं होतं की रोहिंटन संघाचा उजवा हातखंड ही त्यांची गोलंदाजी आहे आणि ती धारदार गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला अनुभवायला मिळत असताना प्रथम कॉम्बॉक्स एंडकडून दरम्यान हा चेंडू आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांकडनं वाईटची खून आपल्याला पाहायला मिळेल. लेगस्टिक सोडून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये इथे जोडण्यात येईल. अच्छा, लढती अगदी दमदार आपल्याला पाहायला मिळतील, कारण की तुल्यबल संघ आज ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अक्षर रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता सुरुवातीला खेळायचं मन होतं जरूर, परंतु अंतिम टप्प्यामध्ये पाहिलं लेगस्टिक सोडून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ते पाहता लिफ्ट करण्याचा प्रयत्न फलंदाज सचिनचा आपण पाहिला. यानंतर जसवी 11 जय हनुमान नेरे आणि त्यांच्या विरोधात पाटील 11 गावदेव बेलेवली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. उपसरपंच KD पाटील 11 यस यांच्या नावानं हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जंजीर ग्रुप जीवदानी मामनडोंगरी आणि अर्णव महादे आणि रियांश पाटील 11 RCC पेठ. त्यानंतर स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर आणि त्यांच्या विरोधात गावदेवी धरणा आणि एक संघ जो पुढे सरकला अर्थातच देवत संघ. विजेता संघ त्यांच्या समवेत खेळण्यासाठी येईल. पहिल्या मॅचचा मॅच विनर इथनं जो जिंकेल तो देवत संघाशी फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारच्या आजच्या ह्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत, परंतु ह्या दरम्यान प्रथमच्या नावावरती आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती, अजय भातोसेनं सलगचे 2 षटकार ठोकल्यानंतर असं वाटलं होतं या मॅच मध्ये आपल्याला पकड पाहायला मिळेल ओव्हे कॅम्प संघाची, परंतु त्यानंतर गोलंदाजी वापसी. बघा यापूर्वी दुसरी लढत असणार आहे. एका बाजूला JSV 11 जानुमान नेरे विपक्ष गावदेवी बेलवली क्रिकेट संघ. तुम्ही बेलवर उपस्थित राहिले नाही आहेत. नाणेफेकीचा कौल मात्र नेरे क्रिकेट संघाच्या बाजूने आहे, परंतु हा सामना संपण्यापूर्वी तुम्ही इथे दाखल झाले नाही आहे तर आपल्याला 3 चेंडू किंवा 5 धावांची इथे पेनल्टी दिली जाणार आहे. कडक नियम ह्या स्पर्धेचे आणि तितकीच कडक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रथम घरतची आपण पाहतो, पहिल्या षटकामध्ये मार बसला होता प्रथम घरतला, परंतु ह्या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे त्या कारणास्तव त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला संघानं बॅक करत असताना प्रथमला आणि ह्या षटकामध्ये तो विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. कारण की कधी कधी आपण म्हणतो एखादा दिवस आपल्या विरोधात जातो, परंतु त्या खेळाडूला बॅक करणं संघाचं काम आहे आणि ते कार्य करत असताना टीम रोहिंग्टन इथे लाऊड अपील पंचांकडे कटाक्ष टाकलाय, परंतु पिचिंग ज्या पद्धतीचे आहे ते पाहता पंच दर्शवतात की नोट आउट, परंतु लेगबाईटचा पंचांचा इशारा आलाय. संघाच्या खात्यामध्ये ही धाव जोडण्यात येईल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालंय आणि 3 षटकानंतर धावा धावपळकरती पाहायला मिळतात. एक बॉल यस, एक चेंडू शेष आहे. 1 टू गो, शेवटचा चेंडू अजूनही शेष आहे. एक चेंडू वाईट आला होता. आतापर्यंत 5 चेंडू ह्या षटकातील समाप्त झाले. धावा धावपळकावरती 18 आपल्याला पाहायला मिळतात. 1 टू गो, शेवटचा बॉल. प्रथमचं हे स्पेल आपण पाहतो, 2 षटकं त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि अंतिम चेंडू आता तो हाताळत असताना रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, तिथे देखील प्रयत्न फसला. बॉडीवरती हा देखील चेंडू डायरेक्ट हिट करण्यात आलाय, परंतु बॅकअपला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्या कारणास्तव हा प्रयत्न केला होता. इथे देखील लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट झाली आणि एकच्या मदतीनं धावफलक 19 या आकड्यावरती लक्ष 57चं होतं आणि 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा 19 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथनं जर आपण विचार केला तर चेंडू 12 शिल्लक राहिलेत आणि गरज आहे ती तब्बल 38 धावसंख्येची.
गोलंदाजी ट्रॅकवरती आशिष पाटीलला आपण पाहू शकाल 4थं षटक. या अगोदर देखील मी वक्तव्य केलं होतं की ह्या खेळाडूने ॲज अ गोलंदाज करिअरची सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर इंजरीला फेस करत असताना आपण आशिषला पाहिलं. अन्यथा ज्या प्रकारची त्याची सुरुवात झाली होती टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, तदनंतर रायगड टीममध्ये देखील त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि अंततः त्यानंतर यस नेरे संघ आपण टॉस जिंकला. आपण समालोचन कक्षाच्या समोरच यायचं आहे, कारण की प्रत्येक संघाला विनंती आपण एंट्री करत असताना समालोचन कक्षाच्या समोरूनच आमचं जे मुख्य अतिथी कक्ष आहे तिथनंच आपण मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल व्हायचा. आशिष पाटील पहिला चेंडू लॉप केला, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर त्याच्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पार. हा संघर्षाचा शंखनाद, षटकार. पेठालीच्या क्रीडांगणावरती जी फायनल मॅच आपण पाहिली होती, जी मॅच फसली होती, परंतु ते मॅच जिंकण्यामध्ये ज्या खेळाडूचं महत्वाचं योगदान तो योगेश जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वन्स अगेन प्रहार केला, आता फटका फसलाय, क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरचा प्रथम घरच त्या ठिकाणी तैनात होता, त्याच्या हातामध्ये बॉल विसावलाय. षटकारानंतर जो आनंदोत्सव साजरा केला होता ओवेकॅपनं, त्यावरती पुन्हा एकदा विरजण टाकण्याचं काम गोलंदाजानं केलं आणि दुसऱ्याच बॉलवरती विकेट कंप्लीट करत असताना खेळ संपला. आता योगेश जाधवचा धक्का लागलाय 6वा बॅटिंग टीम ओवेकॅपला. नक्कीच एक वेगळ्या उंचीवरची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि ही स्पर्धा आणखी उत्तर यशस्वी करण्यासाठी ज्या 2 शिलेदारांचं मोठं योगदान आपण पाहतोय, सन्माननीय माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे यांची भरपूर मेहनत आपण पाहतोय. बॅटचा चेहरा उघडून समोरच्या दिशेला खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला जिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल, फक्त मिळेल सिंगल. सध्याच्या घडीला शुभ आगमन आपण पाहतोय. माजी आमदार सन्मान्य सुभाष शेठ भोईर यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नेहमीच पिसारवे वासियांवरती ज्यांचं आतुनात प्रेम राहिलंय आणि क्रीडा विश्वामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळं स्थान आपल्याला पाहायला मिळतंय, नेहमीच त्यांची उपस्थिती आवर्जून आपल्याला पाहायला मिळते अनेक स्पर्धेमध्ये. त्या मान्यवरांचं शुभ आगमन सन्माननीय माजी आमदार सुभाषजी भोईर साहेबांचं सहर्ष हार्दिक स्वागत या पिसारव्याच्या क्रीडा नगरीमध्ये. जय भोलेनाथ गावदेव क्रिकेट संघ पिसारवे यांच्या माध्यमातून इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. कल्याण ग्रामीण सन्मान्य माजी आमदार, विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुभाष शेठ भोईर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच, श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर सन्मान्य माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे आणि सन्मान्य उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, ग्रामस्थ मंडळ पिसारवे आणि जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने सन्मान्य माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुभाष शेठ भोईर साहेब आपलं सरसे स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मॅच मध्ये एकतर्फीपणा आपण पाहतोय. आशिषनं देखील सुरेख कमबॅक केलं. पहिल्याच बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट षटकार आला होता, असं वाटलं होतं मॅच मध्ये पुन्हा एकदा फाईट करत असताना ओवेकॅप संघ, परंतु त्यानंतर लगेचच वापसी आशिष पाटीलची आणि या मॅच वरती आता पकड मजबूत पाहायला मिळते ती जयदुर्गा रोहिंजन या टीमची. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 7 विकेट गमावलेत पाठलाग करत असताना ओवेकॅप टीमनं. हा चेंडू समोरच्या दिशेला उडवलाय, चेंडू हवेमध्ये काही काल होता, परंतु 3 क्षेत्ररक्षक त्यांच्या मधोमध हा चेंडू लँड झालाय आणि तोपर्यंत एकच धाव कंप्लीट करण्यात येईल. आणि या एका धावेच्या मदतीनं एक पण नाही का, यस, एकही धाव या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली नाहीये, म्हणजे ते षटकाची सांगता झाली आहे. 4 षटक कंप्लीट झाले, 26 धावा स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त पाहायला मिळतात. इथनं गरज 31 धावसंख्येची आणि चेंडू फक्त शिल्लक आहे ते 6 चेंडू आणि जवळजवळ 5 षटकारांची आता इथे गरज असेल विजयासाठी. आता मोठं लक्ष
आता समोर असेल ते पाठलाग करत असताना उवे कॅम्प संघाच्या इथनं सामना कठीण मानलाय, अशक्य आहे असं म्हणू शकत नाही या, कारण की ऑन पेपर जर विचार केला 6 चेंडू 36 बनू शकतात, परंतु बनवणारे फलंदाज मैदानात आहेत का हा प्रश्नचिन्ह आता प्रेक्षकांना भेडसावतोय. कारण की आघाडीचे जे फलंदाज अजय, त्यानंतर सजल, त्यानंतर अक्षय हे फलंदाज लवकर बाद झाले. मग त्यानंतर जबाबदारी मधल्या फलीच्या फलंदाजांची वाढली होती, परंतु आज जबाबदारी लायक खेळ त्यांचा राहिला नाही. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल कल्याण विधानसभेचे माजी आमदार, शिवसेनेची बुलंद तोप म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे, सन्माननीय सुभाषजी भोईर साहेब आपण पाहू शकाल. अगदी मृदुभाषी म्हणून ज्यांची ओळख आहे, नेहमीच आपण पाहतोय जेव्हा जेव्हा त्यांचं भाषण आपल्याला ऐकायला मिळतं तेव्हा तेव्हा त्यांची सौम्यता आपल्या लक्षात येत असते. त्यांचं हे शुभ आगमन आपण पाहतोय. सहर्ष स्वागत श्रद्धांजली चषकामध्ये त्यांचं देखील आज अगदी लवकर त्यांची उपस्थिती आपण आलात, ह्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आमच्या आयोजनकर्त्याच्या वतीनं लाख लाख आभार. बॅक टू क्रिकेट. अंतिम षटक 6 चेंडू 31 बनवायचे आहेत. पहिला चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. हे फटके सुरुवातीला गरजेचे होते, अजूनही वेळ गेली नाही आहे, परंतु प्रत्येक बॉलवरती मोठा प्रहार. आणि गरज आहे ती 27 धावसंख्येची. 2 षटकामध्ये ज्या पद्धतीनं कमबॅक आपण पाहिला, खास करून आपण प्रणव पाटीलला पाहिलं ज्यानं विकेट काढले 3, आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा प्रथमचं जे षटक पाहिलं त्या 2 षटकामध्ये माघारी नक्कीच पाठवले बरेच फलंदाजांना, आणि तिथेच या मॅचवरती पकड मजबूत केली टीम रोहिंजननं. आणि या षटकामध्ये देखील हा चेंडू डॉट आल्यानंतर हा सामना मात्र आपल्या बाजूनं खऱ्या अर्थानं झुकवलाय आणि पूर्णतः ह्या मॅचवरती आता वर्चस्व पाहायला मिळतंय ते जयदुर्गा माता रोहिंजन या संघाचं. राईट मोर द विकेटनं पुढील चेंडू इथे चपराक तर लावली जाते, बॅकफूट पंच आपण पाहतोय, परंतु डीपला आता क्षेत्ररक्षक आहे. फक्त ह्या मॅचमध्ये औपचारिकता आता कंप्लीट करण्यात येत आहे. चेंडू आणि धावांमधील आता अंतर कमी करण्याचं काम जरूर चालू आहे. सामना किती धावेनं आता गमावेल तो उवे कॅम्प संघ, ह्यासाठी ही लढाई सध्याच्या घडीला आपण पाहतो. जय आणि पराजय यामधील अंतर कापण्याचं काम आता आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉल. यस, म्हणजे रोंजन संघाचे 12 प्रतिनिधी ह्या ठिकाणी माहिती देतात की जेव्हा जेव्हा आमचा संघ ह्या स्पर्धेमध्ये पुढे सरकतो, सुपर 6च्या लढती असतील, सुपर 12, सुपर 8च्या, जेव्हा जेव्हा दुसऱ्या दिवसामध्ये तो संघ खेळण्यासाठी येतो ना फ्रेश, तेव्हा मात्र अगदी दमदार त्यांची कामगिरी पाहायला मिळते आणि त्यांचा विनिंग पर्सेंटेज 100% आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे फ्रेश मॅच खेळत असताना ते परास्त होत नाही, हा त्यांचा आजवरचा इतिहास आहे आणि यासाठी त्यांनी घेतलेली भरपूर सारी मेहनत आपण पाहतोय. परंतु या मॅचमध्ये जरी प्रेक्षकांची निराशा झाली असली तरी ह्यानंतर नेक्स्ट